मनामध्ये काय घाण विचार आहे, किती गलिच्छ गात्र अंतकरण आहे आमचं, की आम्हाला कोणाही बद्दल चांगली भावना निर्माण होत नाही. संप्रदायामध्ये येऊन आपण काय सिद्ध केलं स्वतःला आणि काय आपण साध्य केलं, की स्वतःचं आत्मपरीक्षण करत असताना आमच्या समोर कोणतीही व्यक्ती आली की त्या व्यक्तीच्या बद्दल आमच्या मनात पापच निर्माण झालं पाहिजे, हे अंतकरण आहे आपलं. एवढं गलिच्छ गात्र आहे. आम्हाला कोणाही बद्दल चांगली भावना तयार होत नाही. आम्ही पाठीमागे कोणाही बद्दल चांगलं बोलत नाही. हे आमच्या जीवनातला अतिशय भयंकर घाण असा दोष आहे. कधीच नाही. आणि परमार्थात येऊन कथा कीर्तन ऐकून जर चांगल्या भावना नाही आहे, मग कुठे होणार? कोणत्या क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर होणार? अंतकरणाची स्वच्छता मग कुठे होणार? कधी होणार निर्मळ आमचं अंतकरण? कधी सर्वांच्या बद्दल आमच्या मनात चांगल्या भावना निर्माण होतील? केव्हा होईल? मग परमार्थामध्ये येऊन आम्ही आमचं पतन करतोय का उद्धार करतोय? केव्हा तरी याचं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. आणि तो आमचा प्रवास जर उद्धाराकडे जावा असं वाटत असेल तर देवाला महाराजांप्रमाणे एवढीच प्रार्थना करायची, दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारा.